हाय नमस्कार। आज सगळ्यांचीच फेवरेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघता क्षणी लगेचच पिवशी वाटणारी अशी मँगो मस्तानी घरच्या घरी आज आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे 3 आंबे घेतलेले आहेत। आंबे चांगले पिकलेले आहेत। एका आंब्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी एक आंबा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेते आणि बाकीचे जे 2 आंबे आहेत त्याचा असा पल्प काढून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला दूध आणि साखर घालायची आहे। तर साखर इथे अगदी थोडीशी घालायची कारण की आंबा हा पिकलेला आहे, छान गोड आंबा आहे आणि आता ह्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। तर ज्यूस आपला रेडी झालेला आहे। आता इथे 2 ग्लास घ्यायचे आणि ग्लासामध्ये सगळ्यात खाली आपण जे एका आंब्याचे तुकडे करून घेतले होते ते तुकडे खाली घालायचे आहेत आणि मग त्याच्यावर जो ज्यूस आपण तयार करून घेतला आहे तो ज्यूस घालूया। तर इथे अर्धा ग्लासच आपण ज्यूस सुरुवातीला घालायचा आहे आणि मग नंतर यावर आपण आईस्क्रीम घालणार आहोत। तर इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे। तुम्ही व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रीम असेल तरी सुद्धा छानच। मग आता ह्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया। तर इथे मी काही बदामाचे काप घातलेले आहेत। त्याच्यावर थोडीशी टुटी फ्रुटी घालायची, त्याच्याने खायला तर छान टेस्ट येते। टुटी फ्रुटी जेव्हा तोंडात येते तेव्हा खूप सुंदर लागते आणि दिसायलाही ती कलरफुल छान वाटते। आता वरती पुन्हा आपण जो ज्यूस करून घेतलेला आहे तो ज्यूस घालायचा आहे ग्लासामध्ये आणि पुन्हा वरती थोडीशी आईस्क्रीम घालायची आहे। तर मी ते पुन्हा वरती ग्लासामध्ये दोन्ही ग्लासांमध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घालत आहे। त्याच्यावर थोडेसे पुन्हा आपण मँगोचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते वरती घालायचे, पुन्हा त्याच्यावर बदामाचे काप घालायचे आणि पुन्हा थोडीशी टुटी फ्रुटी वरनं घालायची। म्हणजे दिसता क्षणी अगदी घेऊन ग्लास लगेचच प्यायला आपला हा तयार आहे। आपली मँगो मस्तानी मस्तपैकी रेडी झालेली आहे का नाही करायला सोपी। मग लगेच करताय ना तुम्ही पण। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।